आदरणीय राष्ट्रपतींना वंदन करून तुमच्याशी बोलतो। खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता, मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय। मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे, आपण सगळ्यांनी, सर्व पक्ष, उभाठा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय। पोलिसांनी कितीही दडपशाही केली, आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात। आता असं पकडूया, जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता, तुम्ही खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता। अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया। आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं। मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते। आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा, तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे, जेवढे आहेत तेव्हा तुला पुरून उरणार एवढं नक्की आहे। एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट, मराठी माणूस आगे बढ़ो। म मराठीचा, म मुंबईचा, म मीरा भाईंदरचा आणि म महाराष्ट्राचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आपल्या आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आज आपण इथे थांबवूया। आपल्याला जे आवश्यक होतं, आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला। जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल, हे त्यांना सगळ्यांना कळलं। आता आज हे मीरा रोड आहे, आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत, त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला। त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार। आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत, आपण सगळे एकत्र राहू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।